कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी बिलकुल मजेत नाही आहे, मी आजारी आहे. खूप थकायला झालं आहे, एवढं उन्हाळा आहे. आता उन्हामध्ये असं जाम एकदम असं अंगाची सगळी ताकद गेल्यासारखं झालं आहे मला. ठीक आहे, मी घरातून निघाले होते, माझा अवतार काय झालं बघा. आणि मी तुम्हाला मी CSTवरनं शॉपिंग केली आहे. तर मी 500मध्ये 3 टॉप घेतले, हा त्याच्यापैकी एक आहे. छान आहे, कॉटनचा आहे, सुती आहे आणि खूप मस्त वाटतं. प्रिंट पण छान आहे अशी आणि पॅटर्न पण जरा वेगळंच आहे थोडंसं. एवढं म्हणजे असं आउट ऑफ द बॉक्स वाटत नाही आहे. बट तुम्ही का बोलू शकता की आय थिंक 170ला मस्त स्टॉक भेटला आहे. ठीक आहे, मी जास्त दिवस कपडे वापरत नाही, माझा प्रॉब्लेम आहे. मी जर महागातले कपडे घेतले तर मी ते जास्त दिवस वापरते. मी जर स्वस्तातले कपडे घेतले ते मी 2-3 महिनेच वापरते. प्रॉब्लेम आहे माझा हा, पण मी काही नाही करू शकत. सॉरी गाईस, आहे जे आहे ते आहे. ठीक आहे, तर मी आता ऑफिसला निघाली आहे. आज मी टायमात पोचली, 10ला मी आता ऑफिसमध्ये पोचेल, 10:05पर्यंत पोचेल. वेस्टर्न लाईनचा इश्यू चालू आहे, आय थिंक विरार आणि ह्या साईडचा ट्रेनचा इश्यू चालू आहे. तर मला 2 लोकांनी ऑलरेडी सांगितलं की आम्ही थोडं लेट होऊ, कारण का ट्रेनमध्येच थांबली. ठीक आहे, मला त्या लोकांना सल्यूट आहे जे लोक विरारवरनं ट्रॅव्हल करतात. विरार, वसई, नालासोपारा, गाईज सल्यूट आहे. युअर लाईक टॉप. असं नाही आहे तिकडून ट्रॅव्हल करणं, माहिती आहे मला. मी एकदाच गेली होती, त्याच्यानंतर इच्छा अजिबात नाही आहे जायची. सेंट्रल परवडली, हार्बर परवडली, वसई विरार अजिबात नाही परवडली मला ट्रॅव्हल करायला. मी नाही ट्रॅव्हल करू शकत तिकडून. आणि एवढी गरमी ना, मला घाम येतो. लिटरली माझं वजन कमी झालं आहे या गरमीमुळं. आता मी नुसती पाणी पिते, जेवतच नाही आहे मी. एवढं मेहनतीने माझं वेट गेन केलं होतं, तर आता बारीक व्हायला लागला आहे सिरियसली. काय करू आता मी? आपण संध्याकाळी बोलूया. आता मी आता टनल भुयारी मार्ग याच्यातून चालली आहे. ठीक आहे, बाय गाईज. हॅलो, आय एम गोईंग बॅक. तर मी चालले आहे घरी. आणि मला ना हा कुर्ता जाम आवडला आहे, खूप कम्फर्टेबल आहे आणि मला असं वाटतं माझ्या प्राईसच्या वर्थ आहे तो. ठीक आहे, आणि अजून 2 कुर्ते आहेत ते मला ना घरी जाऊन अल्टर करायचे. पण आता कांजूर नवीन असल्या कारणाने मला माहीत नाही कांजूरमध्ये कुठे कपडे अल्टर करतात ते. आणि इस्त्रीवाला पण शोधायचं आहे मला, जे की मी रोज आता इस्त्रीचे कपडे घालत नाही आहे, थोडे दिवस झाले. मला इस्त्रीवाला माहीत नाही कुठे आहे. तर मी काय करते, मी कपडे हँगरला अडकवते ना, ते तसेच ठेवते, म्हणजे इस्त्री करायची गरजच नाही पडत. मी शॉर्टकट माहिती आहे मला हे तुम्हाला ना, जर तुम्ही मिडल क्लास फॅमिली जन्माला येतं ना, तर तुम्हाला कळतं की शॉर्टकट काय काय वापरायचे, ते जुगाड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर मी ना हँगरला कपडे लावते, जेणेकरून त्यांना इस्त्री करावी लागत नाही आहे. ठीक आहे, आणि मशीनमधनं कपडे मी ऑलमोस्ट सगळे कपडे हाताने धुते, ऑलमोस्ट. ठीक आहे, मी सगळे कपडे हाताने धुते, जे माझे ऑफिसचे आहेत ते. घरचे वापरायचे मशीनला टाकून देते, म्हणून ऑफिसचे कपडे हँगरला चांगले राहतात. ओके, आणि मशीनसारखे चुरगळत नाही. तर कपडे निथळताना ना मेक शुअर की तुम्ही ते हँगरला लावूनच ठेवायचे, जेणेकरून ते जसे जसे राहतात. अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या मी फॉलो करते, तुम्ही पण फॉलो करा. आणि आज माझे 3 इंटरव्ह्यू अरेंज केले होते, 3. ठीक आहे, त्यातल्या दोघांनी तर फोनच नाही उचलला आहे आणि एकाने कॅन्सल केलं. लोक कशी असतात ना, मला हेच कळत नाही आहे. आणि मी जाम दमली. आज रोडला गर्दी कमी दिसते, मला माहीत नाही का. मला वाटतं बकरीमुळे ज्यांना सुट्टीत ना, त्यांनी 2 दिवस लागोपाठ सुट्ट्या घेतल्यात आणि कुठेतरी फिरायला गेलेत. माझी स्किन एकदम नॅचरल आहे. आज मी काहीच नाही लावलं चेहऱ्यावरती, नो मेकअप, फक्त सकाळी मॉइश्चरायझर लावलं होतं, दॅट्स इट. आणि लिप बाम जो माझा कॉन्स्टंट असतो तो मी स्किप करत नाही, कारण का ना माझे होठ लवकर फाटतात, मग ते उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे किंवा काय. आणि मी बनलं आहे असा आंबेडा, जेणेकरून गरमी मला होऊ नये, कारण का ना गरमी झाली तर मान पूर्ण काळी पडते, घाम येतो आणि आपण सारखं खाजवतो, त्यामुळे मान खूप काळी पडते. बेस्ट केसावरती बांधते, काही फरक नाही पडत, कोण तुम्हाला जज नाही करत तुम्ही कशा दिसता कशा नाही. ठीक आहे, आणि असं बोलतात ब्युटी ही लोकांच्या बघण्याच्या दृष्टीमध्ये असते. माहिती थोडंसं मिक्स झालं, पण ठीक आहे, इट्स ओके, तुम्ही समजू शकता, राईट. तो ठीक आहे.
तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये सुंदर आहात म्हणजे तुम्ही सुंदर आहात. दुसऱ्यांच्या ओपिनियनची गरज नाही आपल्याला. सेल्फ सफिशियंट. आणि कधी कधी ना मी असे जाळीवाले मला त्याचा गटर असतं त्याच्यामध्ये असे जाळीवाले हे असतात झाकणं असतात. मला नेहमी भीती वाटते. म्हणजे कधी कधी चालता चालता मी जर पडले आणि चुकून माझा फोन गेला तर फोनवरनं लक्षात आलं रात्रीनं माझा फोन अपडेट होता. ठीक आहे. आणि चालूच होत नव्हता आणि गरम झाला होता तर कसा तरी तो चालूच झाला शेवटी. ठीक आहे. आय वॉज सो रिलीफ. तर का माझं गुगल पे ते सगळं ह्या फोनमध्ये आहे आणि जर चालू नसतं झालं तर आय डोंट नो मी काय केलं असतं. नॉट अबाउट ब्लॉगसाठी दुसरा स्पेअर फोन आहे त्याच्यामध्ये पण माझं अकाउंट लॉग इन आहे यूट्यूबचं. त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण गुगल की पे माझा ट्रेनचा पास मी ट्रॅव्हल कसं केलं असतं. ठीक आहे. तर या पण कसं तरी चालू झाला. थँक गॉड. आणि मी जरा रिलीफमध्ये 2 मिनटं मला हार्ट अटॅक आला होता खरंच. फोन चालू नव्हता पण फायनल तर चालू झाला. आणि आय वॉज लाईक थँक गॉड. गणपती बाप्पा वाचवलं तुम्हाला. आय नो. पण जेव्हा फोन कुणाचा बंद पडतो ना तुम्हाला वाटतंच मी थोडं वर करते. पण जेव्हा एखाद्याचा फोन बंद पडतो ना तेव्हा तुम्हाला कळतं काय दुःख असतं ते. तुमचं सगळंच बंद पडतं. फोन गुगल पे महत्त्वाचं आहे. आपण पैसे कॅरी करत नाही. युजली मी तर पैसे कॅरी करत नाही आणि त्यामुळे गुगल पेचं महत्त्व मला चांगलं माहिती आहे. ठीक आहे. मला कॅश काढावी लागली असते आणि त्यातल्या त्यात मला माझे पिनकोड पण लक्षात राहत नाही. सो माझं आयुष्यच बंद पडलं असतं. ठीक आहे. पण जाऊ दे झालं चालू देवाच्या कृपेने. अजून तरी फोन चांगला चालू आहे माझा. बघू आता. ठीक आहे. आता मी चालली आहे टनलमधनं आपल्या सबवे म्हणतात त्याला. टनल नाही म्हणत. ठीक आहे. सबवेमध्ये चालली आहे. घरी जाऊन बघूया काय करते. काल तर मला खूप आराम होता. काल जास्त जनवर बनवलं नाही. काल जास्त नाही डाळ भाताचा कुकर लावला. पनीरच्या भाजीमध्ये पनीर टाकले आणि काय केलं भाकऱ्या केल्या. तरी पण काम केलं. भांडी घासली, कपडे धुतली. काम होतं पण जेवण बनवायचं थोडं काम कमी होतं म्हणून जरा रिलीफ वाटलं मला. ठीक आहे. सी यू. बाय गाईज. हे लोक ना इथून अशा बाटल्या टाकतात. थँक्यू. अशा इथून बाटल्या टाकतात आणि ना अशा खाली जातात त्या बाटल्या. बघा काय मॅनेजमेंट आहे ना. एक नंबर मॅनेजमेंट आहे.